म्हणजे सिनेमाचे डायलॉग्स व्हायरल होतात, तसंच मला असं वाटतं या मालिकेचे डायलॉगसुद्धा व्हायरल होत आहेत. म्हणजे स्टार प्रवाहावर मालिका नुकतीच आपल्या भेटीला आली, येड लागले प्रेमाचं. आणि खरं तर मला खरंच या गाण्याचं आणि या हुक स्टेपचं येड लागलं आहे ऑलरेडी. कारण का बैलगाड्यावर जी एंट्री घेतली आहे आणि ते नाचत होते सगळेजणं, हातात कॅमेरा होता आमच्या, असं वाटत होतं की कॅमेरा काय हातात, आम्हाला नाचायचं होतं. सो खूप भारी होती एंट्री. खूप स्वागत तुम्हा तिघांचंही राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? थँक्यू. एक नंबर, मस्त आणि खूप एक्सायटेड. येस, मज्जेत आहे आणि सण आहे यार आमच्यासाठी, त्यामुळे आम्ही खूप उत्सुक आहोत. असं प्रिव्ह्यू एखाद्या मालिकेचा पहिल्यांदाच आम्ही अनुभवला असेल, ते पण थिएटरमध्ये. चित्रा टॉकीज जे खूप जुनं आहे आणि इथे प्रीमियर होणं एका मालिकेचा, काय भारी फिलिंग आहे. मुळात प्रत्येक ॲक्टरला वाटतं ना की मोठ्या पडद्यावर बघणं, आणि जसं तू चित्रा टॉकीज खूप जुनं आहे म्हणते, म्हणजे ह्या टॉकीजबरोबर खूप आपली जुनी हिस्ट्री किंवा ॲक्टिंगबद्दल किंवा आपल्या कलासृष्टीतलं खूप मोठं वारसा म्हणू शकतो इथून गेला आहे. सो असंच काहीतरी गोष्टी आमच्या म्हणजे हे ब्लेसिंग्स आहेत. इथूनसुद्धा खूप वाईब्स असतील, त्या वाईब्स, चांगल्या वाईब्स आमच्या मालिकेला लागणार आहेत. आणि स्वतःला मोठ्या पडद्या बघणं म्हणजे भाई मजाही अलग आहे कुछ. आणि त्याच पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन आम्ही आता रात्री 10 वाजता जी आमची मालिका येते त्यासाठी खूप एक्सायटेड आहोत, रेडी आहोत. आणि हे सगळं स्टार प्रवाहच करू शकतो. सो हॅट्स ऑफ स्टार प्रवाह परिवार म्हणतात ना, तसंच आम्हाला असं वाटतं की आपलाच काहीतरी फंक्शन आहे आणि आपण इकडे एन्जॉय करायला आलो आहे. जे म्हणजे पहिल्यांदा असं मालिकेत होत असेल की प्रेक्षक बघताना किंवा मुली कोणाला बघू नक्की, विलन आता कळेल कोण कसं आहे, पण ह्याला बघू की त्याला बघू. जे कसं वाटतं, पहिलीच मालिका आहे आणि मस्तपैकी अशी डॅशिंग अशी एंट्री आहे. खूप मस्त वाटतं आहे बिकॉज फर्स्ट मालिका नेहमीच स्पेशल असेल माझ्यासाठी. जसा एक पहिला सिनेमा किंवा आपण जेव्हा आपण जातो किंवा पहिल्यांदा शाळेत जातो, तसंच आहे ते की आपण पहिल्यांदा जेव्हा सेटवरती जातो आणि आपण सिरियल. तर मला अजूनही आठवतं पहिला दिवस जेव्हा माझ्या हातात एवढी मोठी स्क्रिप्ट आली होती. आठवतं तुला, मी बोललो होतो आणि मी यांना म्हटलं होतं हे असंच असतं का रे. बिकॉज कसं आहे, थोडंसं भीती पण असतं ना की आज आपल्या मागे थोडंसं आपण काहीतरी काम केलेलं जे लोकांनी अप्रिशिएट केलेलं आहे, आणि मग लोकांना आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा असतात की अच्छा याला असं काहीतरी बघायचं आहे. तर आपण जर त्यांना डिसअपॉइंट केलं तर असं नाही झालं पाहिजे की, तर तो एक सतत टेन्शन बॅक ऑफ द माइंड कंटिन्यूस तो आजही आहे. असं नाही की तो गेला की मी 10 दिवस सिरियल शूट करतो तर असा गेला, तर तो आजही आहे की आय शुड बी एबल टू कीप अप टू देअर एक्सपेक्टेशन्स. आणि मला असं वाटतं की म्हणजे मी तर खूप म्हणजे असं विश्वास करतो माझ्या, आपण बोलतो ना की पत्रिकेत वगैरे, मी नेहमीच विचारतो की हे होईल का माझ्याकडनं. तर त्यांनी मला सांगितलं तू जे काय करशील ना जय, ते तू जिद्दीने चिकाटीने तू करशीलच. मग ते काही असून दे, कोणतीही फील्ड असून दे. आणि ॲक्टिंग आणि माझा ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर काही संबंध नव्हता. आय एम लकी इनफ, मी सांगतो आहे की आय एम ब्लेस्ड, आय एम फॉर्च्युनेट. मी आत्ता दुपारी एका व्यक्तीसोबत होतो, त्यांनी मला विचारलं की तुझी कशी सुरुवात झाली ॲक्टिंग. मी बोललो की मी खूप लकी आहे रे. म्हटलं हे असे लोक नसतात. लोकांना 10-10 वर्ष ऑडिशन्स देऊन तेव्हा जाऊन कुठेतरी एखाद्या सिनेमामध्ये रोल मिळतो, ओके, किंवा सिरियलमध्ये रोल मिळतो. बट देवाने आय थिंक आपल्याला काहीतरी स्पेशल पॉवर किंवा स्पेशली काहीतरी लिहिलं आहे आपल्यासाठी. सो ते रिस्पेक्ट करणं त्याला, आणि डेडिकेशन किंवा चिकाटी म्हणून की आपण ते फुलफिल करणं, आणि आउट ऑफ दॅट काहीतरी चांगलं लोकांपर्यंत पोचवणं, हेच नेहमी एक अपेक्षा असते. आणि सिरियलच्या मार्फत तर मला असं वाटतं आहे की मला अजूनही वाटतं की आय एम नॉट डुईंग जस्टिस, ओके. बट मला असं वाटतं की विथ टाईम, कारण की सिरियल हे शिकून जातं ना एका ॲक्टरला, की ते एक मोल्ड करतं की एव्हरी डे तुम्ही नवीन काहीतरी करताय. सिनेमामध्ये तसं नसतं की आपण एक 3 सीन करतो किंवा 4 सीन करतो दिवसाला, पण इकडे मे बी ते 4-5 सीन पण मोठे असतात आणि ते आपल्याला करायचे असतात. आणि ते एव्हरी डे टू डे बेसिसवरती वर्षोनुवर्ष पण काही सिरियल चालतात. तर आय होप आमची पण सिरियल वर्षोनुवर्ष चालेल, आणि टचवूड, फिंगर्स क्रॉस्ड. आणि दिस सिरियल विल गिव्ह मी वॉट आय ॲक्च्युली वॉन्ट. आणि तसंच वाटतं आहे मला की ते पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि डेफिनेटली ते होणार. म्हणजे तुझे चाहत्या खूप वेट करत होत्या की कधी जय छोट्या पडद्यावरती, कारण की छोटा पडदा म्हणजे टेलिव्हिजन असं माध्यम आहे की रोज आपण बघतो त्या कलाकाराला. आणि बिग बॉसमधून तर तुम्ही जेव्हा प्रोमो बाहेर आला ना, तेव्हा सगळीकडे हीच चर्चा होती, इथे पण ठसण आहे. पण आत्ता जेव्हा मी ऑफ कॅमेरा बघते ना, तेव्हा मला खूप भारी वाटते की तुम्ही गळ्यात गळे घालता एकमेकांच्या, भारी वाटतं. आणि प्रत्येकाला वेगवेगळी एंट्री आहे, मेन म्हणजे प्रत्येक वेगळा अँगल आहे, प्रत्येक अशी वेगळी काहीतरी स्टोरी आहे. तर पूजा तर म्हणजे सराईत आहेत, स्वाभिमान जपत तिने दुसरी मालिका घेतली आहे. नाही, सराईत आहे असं मी नाही म्हणणार. मी अजूनही खूप शिकते आणि मी कायम शिकत राहीन असंच मी म्हणेन. अर्थात
होतात काही गोष्टी की मी आधी काही केलं आहे, हे नवीन करतात किंवा यांना काही गोष्टी खूप माहिती असतात, मला त्या माहिती नसतात. तर हा गिव्ह अँड टेक आहे आणि हीच सिरियलची खूप चांगली गोष्ट आहे असं मी म्हणेन, की खूप शिकायला मिळतं आपल्याला विथ टाईम. असं काही नाही की आपण 15 दिवस आहोत तर कायच बोलणार होत नाही. मोठे मोठे कलाकार आहेत आमच्याकडे, एक्सपिरियन्स्ड नीनाताई आहेत, अतिशाताई आहेत, त्यांच्याकडून खूप काही नवीन शिकायला मिळतं. इवन ॲट द सेम टाईम माझी जी बहीण ईशा किंवा रुजुता दाखवली आहे त्या अर्थात नवीन आहेत असं नाही म्हणणार, पण त्यांच्याकडून मला वेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. खूप एक त्यांच्याकडून फ्रेशनेस शिकायला मिळतो. इकडून मला एक विंटेजवाला अनुभवांमधून त्या साठ्यामधून मला काही काही शिकायला मिळतं. सो अर्थात एव्हरी डे इज अ न्यू डे आणि आय बिलीव्ह इन पॉझिटिव्ह ग्रोथ, की भाई माझं पॅशन, माझं हार्डवर्क आणि माझं टॅलेंट हे कायम पॉझिटिव्हली ग्रो करत राहावं. मी तेवढीच एक प्रार्थना करते. बाकीचं मला हे मिळो ते मिळून मला शक्ती मिळो जे काही आहे ते फेस करायची आणि माझी पॉझिटिव्ह ग्रोथ होत राहो. दॅट्स इट. जसं मी म्हणाले की आम्ही ऑन कॅमेरा तुम्हा दोघांची ठशन बघितली आहे, पण इथे ऑफ कॅमेरा मी बघितलं किती प्रेम आहे तुमच्यात, पण ऑडियन्सला आपल्या माहीत नाही आहे. सो तुम्ही दोघं एकमेकांबद्दलची आवडणारी एक क्वालिटी सांगा. तुम्ही दोघं, यात पूजा कुठेच नाही या पिक्चरमध्ये. एक डेडिकेशन पण आहेच म्हण, आणि एक ॲटिट्यूड किंवा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, नो डाऊट. खूप शिकण्यासारखं असं म्हणेन की त्याने बाहेरच्या जगात त्याने तो शो सोडला तर त्याने खूप अचीव केलेलं आहे त्याच्या एजच्या मानाने. सो त्या लोकांशी बोलणं, द वे ही टॉक, ज्या पद्धतीने बोलतो ते एक वेगळा, एक त्याच्यात तो कॉन्फिडन्स असतो. आणि इंग्लिश भारी बोलतो भाऊ माझा. सो या गोष्टी मला खूप अशा भारी वाटतात. सो चांगली गोष्ट आहे. इंग्लिश बोललं की थोडेसे मुली पण इम्प्रेस होतात. इंग्लिश बोललं की थोडं मुली पण इम्प्रेस होतात असं म्हणून थोडंसं मी कधी कधी बोलतो. नाही, बट आय फील म्हणजे तसं तर ऑफकोर्स असं काय मी अचीव म्हणजे ठीक आहे ते तर आपण करत राहतो विथ टाईम अँड हे गोष्टी आपल्याला मिळत जातात रिवॉर्ड्समध्ये. बट विशालबद्दल मी एकच सांगेन, त्या दिवशी आम्ही एका शोमध्ये पॉडकास्ट एका रेडिओ स्टेशनला गेलो, मी तिकडे पण तेच म्हटलं की इज क्वाईट स्पिरिच्युअल. ती एक गोष्ट मला खूप आवडते त्याच्याबद्दल आणि प्रत्येक माणसाने असलंच पाहिजे. का, कारण की आता मला त्या डीप ह्याच्यामध्ये जायचं नाही आहे, बट ती एक गोष्ट मला असं वाटतं की व्हेरी व्हेरी गुड थिंग. मी मे बी 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी असा नव्हतो. आय वॉज मी खूप असा म्हणजे जो होगा देगा टिपिकल यंग मुलगा कसा असतो ना तसा होतो मी, मुलगा होतो. बट नंतर लाईफमध्ये असे काही चेंजेस होतात ना किंवा असे काही सर्कमस्टान्सेस येतात की आपण पण असा विश्वास ठेवायला चालू करतो किंवा, आणि दॅट इज गुड की आपण आयुष्यामध्ये आईवडिलांना तर घाबरतो पण अजून एका व्यक्तीला घाबरलं पाहिजे ते म्हणजे देव. आणि ते मला आय थिंक त्याच्यामध्ये खूप आवडतं ती एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी फिटनेसला घेऊन खूप सिरियस होतो. ओके, आता मी थोडंसं म्हणजे असं झालं आहे की कभी खाना बाहेर होता है कभी नाही. त्याच्या बाबतीत ते मला एक आवडतं की ही इज व्हेरी डेडिकेटेड अँड व्हेरी सिरियस की इन टर्म्स ऑफ फूड म्हणा किंवा फिटनेस म्हणा, जिम म्हणा, हे सगळं दॅट इज वन थिंग. आणि स्वभाव पण त्याचा चांगला आहे की तो खूप अपफ्रंट आहे, तोंडावरती बोलणार आहे. म्हणजे मी पण तसाच आहे, मी पण तोंडावरती बोलतो. बऱ्याच लोकांना हर्ट पण होतं काही गोष्टी, पण त्याचं पण तसंच आहे की नाही तो नाही बाई गलत बोला ना आपण, हां तो जाऊन सरळ तिकडे बोलतो, तुला माहिती असेल. नाही ओके, यू स्टे आउट ऑफ इट. ओके, तिला घेतलंय म्हणजे ओढून. पण इथे पोस्टरवर सुद्धा प्रत्येकाच्या एक्सप्रेशनवरनं आम्ही एक अंदाज बांधू शकतो की प्रत्येकाचं कॅरेक्टर कसं आहे. पण हे डायलॉग्स मला असं वाटतं खूप व्हायरल होणार आहेत. बरं, आता मी एक डायलॉग देते, तो तुमच्या स्टाईलमध्ये बोलायचा आहे. लई भारीचाच आपला डायलॉग आहे. आपला हात भारी, आपली लात भारी, चमाईला आपलं सगळंच लय भारी. हा प्रत्येकाच्या स्टाईलमध्ये, म्हणजे मंजिरी तुझ्या स्टाईलमध्ये आणि राया तिच्या स्टाईल. आपला हात भारी, आपली लात भारी, चमाईला आमची मालिका येड लागलं प्रेमाचं लयच भारी. बघायला विसरू नका रात्री 10 वाजता आजपासनं. आपला हात भारी, आपली लात भारी, चुमायला आपलं तर सगळंच लई भारी. आपला हात भारी, आपली लात भारी, च्या मायला आमची सिरियल येड लागलं प्रेमाचं लयच भारी. क्या बात आहे. थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द व्हेरी बेस्ट. खूप भारी वाटते तुमची जोडी सगळ्यांची. थँक्यू.